यश मेडिकल एकदा त्या आयकॉनवरती डबल क्लिक केल्यावरती इथे पासवर्ड आपल्याला टाकायचा असेल टाकते. इथे आता मी पासवर्ड काही टाकलेले आहे. मधला जो डेटा जो आहे तो डेमोसाठी आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा जो आहे तो डेमो म्हणून समजावा. सेल्स दिलेला आहे, इथे परचेस दिलेला आहे, इथे परचेस अकाउंट दिले, इथे सेल अकाउंट दिले आणि इथे रिपोर्ट दिले. रिपोर्टमध्ये आपल्याला आजचा जो सेल असेल तो आपल्याला सगळा दिसतो. आता इथे सेल नाही आहे त्यामुळे इथे आपल्याला सेल दिसत नाही. पण आपल्याला मागच्या तारखेचा बघायचा असेल तिथे आपण जी डेट असेल त्या डेटप्रमाणे आपल्याला जेवढा डेटा आपला शिल्लक असेल ज्या डेटपासून पाहिजे त्यापर्यंत आपण सेल्स रिपोर्ट केला तारखेप्रमाणे तिथे आपल्याला सगळा रिपोर्ट दिसतो. सेलचा रिपोर्ट दिसतो, या तारखेला किती सेल झाला, या तारखेला किती सेल झाला, आपल्याला सगळं डिटेल दिसतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरा जो रिपोर्ट आहे तो बिल वाईज रिपोर्ट दिसतो, या तारखेपर्यंत किती बिल झाले. आपल्याला H1चा रिपोर्ट दिसतो याच्यामध्ये. H1चा की H1 तुमचा रिपोर्ट काय झालेला आहे इथे. H1चा तुमचा स्टॉक किती आहे तुमचा तो इथे दिसतो. स्टॉक रिमेन किती आहे, तुमच्याकडे किती शिल्लक झाला, सेल किती झाला, सेलचा H1 शेड्यूलचा रिपोर्ट दिसतो याच्यामध्ये. इथे तुम्हाला सर्व जो सेल्स आहे सगळं याच्यामध्ये दिसतं. डॉक्टरचं नाव हे रजिस्टर दोन प्रकारे इथे दिसतं आपल्याला. परचेस दिसतो तुम्हाला याच्यामध्ये, परचेस GST परचेस आपण कोणाकडनं केले सगळा स्टॉक आपल्याला दिसतो. इकडच्या याच्यामध्ये सगळं स्टॉक रिपोर्ट इथे गेल्यावरती आपल्याला टोटल किती रुपयाचा स्टॉक आहे आपल्याला इथे सगळं दिसतं. इथे आयटम शिल्लक येते इथे याच्यामध्ये दिसतं. एजन्सीप्रमाणे आपण कोणाकोणाकडनं किती घेतलेलं आहे शिल्लक इथे आपल्याला म्हणजे स्टॉक काय परचेस केला आहे इथे आपल्याला दिसतं. याच्यामध्ये इथे एजन्सी वाईज दिसतं आपल्याला. पर्टिक्युलर एखाद्या एजन्सीचं आपल्याला पाहिजे असेल तर इथे आपल्याला त्या डेटमध्ये काय घेतलेलं आहे आपल्याला इथे दिसतं. आराध्य एजन्सीच्या याच्यामध्ये दुसऱ्या एजन्सी सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला त्यांचं काही परचेस केलेलं आहे की ते आपल्याला इथे दिसतं. किती तारखेला बिल आलं, काय बिल आलं, तिथे आपल्याला सगळे CGST SGST इथे आपल्याला सगळं दिसतं. बाकीचे सगळे टॅक्स इनवाईस आपल्याला पाहिजे असतील मागचे तर आपल्याला सगळे टॅक्स इनवाईस याच्यामध्ये दिसतात. तर याच्यामध्ये सगळे या तारखेपासून जे आलेले बिल आहेत ते आपल्याला सगळे इथे दिसतात. त्याच्यामध्ये इथं प्रिंट काढण्यासाठी इथे प्रिंट म्हटल्यावर इथे प्रिंट म्हटलं ऑल पाहिजे, जेवढे पाहिजे असेल तेवढे, नाही तर जे बिल पाहिजे असेल ते प्रिंट म्हटलं तुम्हाला प्रिंट निघून जातं याच्यामध्ये ऑल बिलचा. याच्यामध्ये आता आपण बघणार आहे इथे की हे सॉफ्टवेअर कसं यूज करायचं. सेल्समध्ये एक बिल दाखवतो करून तुम्हाला. इथे बिल करताना ते पेशंटचं नाव टाकायचं, उमेश बिरारी. उमेश नाव टाकलं की डायरेक्ट उमेश बिरारी त्याचं नाव येऊन जातं. इथे आपण गोळी घ्यायची याच्यामध्ये जे असेल इंजेक्शन असेल ते जे टॅबलेट असतील ते इथे आपल्याला देता येतात. आता हे जे ज्या टॅबलेट इथे 2000 टॅबलेट आहे त्याच्यापैकी 10 दिल्या आपण तर त्याच्याबरोबर त्या 190 शिल्लक राहिल्या. परत ॲरो कीज देईन तिथे जे डाऊन ॲरो कीज आहे आणि अप ॲरो कीज आहे. डाऊन ॲरो कीज, हा डाऊन ॲरो कीज, अप ॲरो कीज, राईट आणि लेफ्ट याच्याने सिलेक्ट करायचं ॲटम. आणि मग आपल्याला जे टॅबलेट असतील ते लेक्सोना टॅबलेट हे आपण 10 दिल्या तर तेवढ्या स्टॉकमधून ते मायनस होऊन जातं. परत तिसरा निवान हे घेतलं कॅप्सूल हे 10 दिले याच्यामध्ये. आणि बिल झाल्यानंतर हा डेमो डेटा आहे त्यामुळे याच्यामध्ये बिल असं काही हे नाही, एक तुम्हाला डेमोसाठी फक्त इथं दाखवलं आहे. आणि मग बिल तुमचं कंप्लीट झाल्यानंतर हा एंड की ही एंड की प्रेस करायची इथे असताना आणि ते मग आपल्याला हा एंड की इथे असताना इथून एंड की प्रेस केल्यावरती तो कर्सर इथे टोटल यायला जातो. मग त्यामध्ये इथे गेल्यानंतर मग तुम्हाला सगळे पैसे देत असतील तर यस म्हणायचं. एंटर केलं की मग आपल्याला इथे प्रिंट म्हटलं, यस म्हटलं तर आपल्याला प्रिंट दिसतं, नो म्हटलं तर आपल्याला हे जे बिल आहे ते आपल्याला इथे दिसतं. तिथे पेशंटचं नाव, गाव इथे आपल्याला दिसतं, डॉक्टरांचं नाव दिसतं, हे सगळे आयटम त्याचे बॅच नंबर, एक्सपायरी डेट इथे आपल्याला दिसते. टोटल MRP, टोटल स्टॉक असं प्रिंट येतं. इकडनं पण प्रिंट देता येतं आणि प्रिंट नसतं डायरेक्ट द्यायचं असेल तिथे प्रिंट म्हटलं की प्रिंट म्हटलं की यस म्हटलं की डायरेक्ट प्रिंट येऊन जातं. तिथे प्रिंटरला निघून जातं याच्यामध्ये. तर परत दुसरं एक बिल करून दाखवतो याच्यामध्ये. किरण देशमुख, किरण देशमुख याच्यात पेशंटचं नाव टाकलं. नंतर इथे ॲरो कीजने आपण सिलेक्ट करायचं जे असेल H1 असेल ते हाय पेन टॅप या घेतल्या, ह्या 10 घेतल्या याच्यामध्ये.
RD त्याच्यानंतर कॅप्सूल या 10 घेतल्या. त्याच्यामध्ये एखादा आयटम आपल्याला काढून टाकायचा असेल त्याच्यावरती डबल क्लिक केलं, याच्यावर मेंटेन स्टॉक न्यू रिमूव्ह होईल तर ते निघून जातं. हा पण तुम्हाला काढून टाकायचा असेल याच्यावर डबल क्लिक करायचं, निघून जातं. परत तुम्हाला टाकायचं असतील त्या वेळा आयपेनच्या हे 5-6 द्यायचे असतील तर 6 देतायचा. रॅडमिसच्या या तुम्हाला 6 द्यायचे असतील तिथे 6 देतायचा. इथे दुसऱ्या टॅबलेट या द्यायच्या 6, ते तुम्हाला 6 देतायचा. कीबोर्डचा जो एंड कीज आहे, कीबोर्डचा जो एंड कीज आहे तो आपल्याला एंड कीज म्हणजे हा एंड बटन आहे जे इथे दिसतंय. एंड बटन प्रेस केल्यानंतर तुम्हाला इथे तो टॅबवरती जातो आणि मग याच्यामध्ये तुम्हाला इथे नो म्हटलं इथे आणि पी की प्रेस केली, इथे एस्केप की बटन प्रेस केलं, एस्केप बटन हे इथे आपल्या कीबोर्डवरचं हे एस्केप बटन, इकडचं एस्केप बटन. हे एस्केप बटन प्रेस केलं की तुम्हाला इथे तो विचारतो किती पर्सेंट तुम्हाला डिस्काउंट द्यायचा. इथे 10% डिस्काउंट म्हटलं की ते 10% इथे दिसतं. इकडे त्याच्यावरती आपल्याला ते एंटर करून आपल्याला ते डिस्काउंट देता येतं. प्रिंट म्हटलं की यस म्हटलं तर दिसतं, नो म्हटलं की इथे आपल्याला हे दिसतं. हा तुमचं बिल दिसतं. असं हे बिल आहे याच्यामध्ये. इथे बिल तयार करायचं आपल्याला. मागच्या पुढच्या बिलाला जायचं असेल तिथे जायचं, मागच्या बिलाला जायचं असेल इथे प्रिव्हियस करून आपल्याला कुठल्याही बिलाला आपल्याला मागे पुढे जाता येतं. आता इथे आपल्याला स्टॉक एंट्री करायची. याच्यामध्ये परचेसमध्ये गेल्यानंतर आपल्याला पहिले आपले डिस्ट्रीब्युटर जे असतात ते ॲड करायचे असतात. जे एजन्सी आहे इथे सगळ्या एजन्सी टाकलेल्या, पण आपल्याला एखाद्या एजन्सी तुमच्या टाकायचं असेल, नवीन ॲड करायचं असेल तर इथे तुम्हाला ॲड करता येतं. याच्यामध्ये मी आता इथे टाकतो ॲड म्हणतो. याच्यामध्ये इथे चाइल्ड लॉग येतो, एक दाबला याच्यामध्ये कोमल एजन्सी कोमल मेडिकल एजन्सी. तिथं GST नंबर जो असेल तो GST नंबर इथे आपल्याला इथे टाकता येतो. GST नंबर 1Z इथे मनमाड तालुका, इथे पिनकोड असेल तर मनमाडचा. इथे फोन नंबर असेल 989724 एजन्सी. इथे टाकून अपडेट केलं की मनमाड एजन्सी इथे येऊन जाते. कोमल एजन्सी इथे आपण ॲड झाली. आता किरण एजन्सी एक ॲड करतो. ॲड 1 दाबायचं आणि याच्यामध्ये ॲड केले की किरण फार्मा एंटर. GST नंबर 88D1Z2. GST नंबर नाशिक. अपडेट इथे डॉक्टरांचे नाव इथे आपल्याला टाकता येतं. प्रकाश पाटील इथे नाव तुम्हाला एडिट करता येतं. दिनेश जाधव MS बदलापूर. परत दुसरे डॉक्टर जे असतील वैशाली जोशी बदलापूर. हे असे आपल्याला नाव इथे ॲड करता येतं. वैभव BMS इथे आपल्याला अशी लिस्ट 12 नावांची लिस्ट आहे.
ते आपल्याला ॲड करता येतं. स्टॉक एंट्रीमध्ये गेल्यानंतर इथे ॲड केल्यावरती एक बटन दाबलं, चाइल्ड लॉक केलं. कोमल एजन्सी, इथे एजन्सीचं नाव सिलेक्ट करायचं आहे, ॲरो केलं. बिल नंबर A/5613, इथे तारीख समजा 25/5/24 असेल. परचेस आपल्याकडे 25/5/24. इथे H1 आपल्याला टॅबलेट बॅच नंबर इथे HJ1524, एक्सपायरी 7, डाऊन राईट ॲरो केसने इकडनं 25, क्वांटिटी 10, पॅकिंग 10, त्याच्यामध्ये फ्री 2, MRP 78.50, परचेस रेट 64.30. त्याच्यामध्ये रॅकमध्ये जे असेल, ज्या रॅकला ठेवलं असेल त्या रॅकचा नंबर टाकायचा. H1 असेल तर H1 टाकायचं. याच्यामध्ये A1 ला इथे ठेवलं. इथे AZ इंजेक्शन AZ टॅब, बॅच नंबर AZ255326, 7 जुलै 26, क्वांटिटी 10. त्याच्यामध्ये एंटर, टॅबलेटचे टी, दोन स्टॉक झाले. आता तिसरा स्टॉक KY जेल, बॅच नंबर KY8045, एक्सपायरी डेट जून 2026, क्वांटिटी 10, पॅकिंग 1. जे ऑइंटमेंट गेली असेल त्याचं पॅकिंग 1 करायचं. MRP 85/65, परचेस 60, एंटर एंटर एंटर. आपल्याला याच्यातलं एखादं डिलीट करायचं असेल इथे याला सिलेक्ट करायचं, इथे डिलीट बटन दाबायचं, इथे एक करायचं, 447 डिलीट होऊन जातं. हे एखादं डिलीट करायचं आहे, परत त्याला सिलेक्ट करायचं, 447 ते डिलीट होऊन जातं. त्याच्यामधून ते निघून जातं त्याची अमाऊंट. दुसरं आपल्याला टाकायचं असेल तर इथे आपण टाकू शकतो. दुसरं बॅच नंबर FQ8582, एक्सपायरी 5/26, क्वांटिटी 10, पॅकिंग 1, एंटर 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 एंटर. इकडे जायचं. हा H1चा इथे H1चा जो स्टॉक आहे ते H1चा स्टॉक इथे आपल्याला दिसतो. टॅक्सिन ओ असा H1चा स्टॉक दिसतो. तर H1चा स्टॉक इथे टाकण्यासाठी इथे आपण नेक्स्ट बिल म्हटलं की आपल्याला लास्टचं जे रेकॉर्ड आहे टॅक्सी बॅच नंबर 10/26/1 इंजेक्शन 85/20/80, कंपनीचं नाव इंजेक्शन आणि इथे H1 असेल तर H1 इथे टाकायचं. एंटर. H1 मध्ये सेव्ह होऊन गेलं ॲज इथे एंड केल्यानंतर इथे डिस्काउंट तुमचं असेल ते डिस्काउंट
GST जी अमाऊंट आहे CGST 25, 50, 25, क्लोज केलं. परचेसमध्ये जायचं, बिल बनवताना टॅक्स सिम्बॉलचं ॲड इथे आपण टाकलं किरण टॅक्स इंजेक्शन एक दिलं. त्याच्यामध्ये नॅव्हिगेशन एक केलं, एंटर 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 बिल प्रिंट केलं. मग म्हटलं तिथे बिल आपल्याला दिसतं, बिल आपल्याला दिसतं. आता आजचं जे बिल झालेलं आहे त्याचा H1 रिपोर्ट इथे आपल्याला बघता येतो. आजचं जर सेल झालं आहे, आजची तारीख 16 तारीख, आजचं सेल इथे दिसतं. आज याच्यामध्ये इतके बिल झाले, H1 चा रिपोर्ट आपल्याला इथे दिसतो. H1 चा रिपोर्ट इथे आपल्याला सगळं दिसतं. किरण ते झालं टॅक्सिमा आयकन इथे आपण दिसतं हा रिपोर्ट. हा इथे पण दिसतो, हा इथे पण दिसतं H1 चा रिपोर्ट. बाकी इथे परचेस जे आहे ते आपल्याला परचेस इथे बघता येतं. कोणाकडनं घेतले, काय घेतलं, कधी घेतले या तारखेप्रमाणे जी तारीख असते ती तारीख आपल्याला मागची इथे सगळी टाकता येते. त्याच्यामधून ज्या तारखेपासून पाहिजे त्या तारखेपासून सगळे परचेस बिल दिसतात. इथून ज्याच्याकडनं घेतले ते सगळे इथून दिसतात. परचेस बिल सगळे दिसतात, सगळ्या तारखेपर्यंत असं आहे. रिटेल सॉफ्टवेअर आहे. याच्यामध्ये परचेसमध्ये मग तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एक्सपायर्ड झालेले प्रॉडक्ट जे ते इथे दिसतात. 3 महिन्याची एक्सपायरी जी असते आफ्टर 3 मंथ इथे आपल्याला दिसतं. हा रिपोर्ट आपल्याला इथे काढता येतं की ऑगस्ट 24 पुढच्या 6 महिने एक्सपायरीचं जे असतं ते 6 महिने इथे आपल्याला दिसतं की नेक्स्ट 6 मंथमध्ये कुठल्या एजन्सीकडनं आलेले, काय एजन्सीकडनं आले, त्याचं नाव आणि किती स्टॉक आहे आपल्याला 6 मंथ 3 मंथ इथे दिसतं. झिरो झालेला स्टॉक इथे आपल्याला दिसतो. जो स्टॉक संपलेला झिरो झालेला त्याचे दिसतो. पर्सेंटेज स्टॉक जो आहे होमिओपॅथी स्टॉक दिसतो, ॲलोपॅथी शॉर्ट टेस्ट स्टॉक दिसतो, आयुर्वेदिक स्टॉक दिसतो. याच्यामध्ये पर्सेंटचे स्टॉक 8%, 10%, 25%, 50%, 70%, 90%, 100%. नॉन मुवेबल म्हणून सेव्ह केला जातो त्याच्यामध्ये आपल्याकडे. असं हे सगळं सॉफ्टवेअर आहे रिटेलसाठी. हा डेमो म्हणून इथे दिलेला आहे याच्यामध्ये.